महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये जर विवेक असेल तर विवेकानेच आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात बघूया, विचारा वाचून न पावेजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा, देवाचे आचाडे देवा द्यावे ते जे जे धडे, तुका म्हणे होते बहु गोमटे उचित. तर प्रपंच हा आसार आहे आणि आत्माच हा सारतत्व आहे. म्हणजे आपलं प्रपंच, भौतिक सुखसुविधा जे आपण जीवन जगतो ना, त्याच्यामध्ये कसलंही सार नाही. आणि आपले जे आत्मा आहे, हे आत्माच खरं तर सारतत्व आहे. मग हे आपल्याला अशा विवेकाशिवाय समाधान प्राप्त होणार. ज्याच्यामध्ये विवेक आहे, नम्रता आहे, भक्तिभाव आहे, त्याला समाधान प्राप्त होते. पण ज्याच्यामध्ये विवेक नाही, नम्रता नाही, भक्तिभाव नाही, तर त्याला समाधान प्राप्त होणार नाही. तो विचार करताना असे पाहावे की देह हा त्रिगुणाने बांधलेला आहे, पण त्यात एकही गुण परिपूर्ण नाही. तेव्हा जे जे काही कर्म आपण करू ते कोणत्याही गुणाने युक्त असो ते देवालाच अर्पण करावे. म्हणजे जे काही आपण करतो ते उचित आणि गोमटे ठरते. म्हणजे ते काय म्हणतात की आपल्याला जे काही आपण कर्म करतो ते कर्म आपण देवाला अर्पण करावे. रामकृष्ण हरी.